श्री स्वामी नमस्कार. समर्थ. येतोय आवाज? हो, येत. हा. श्री स्वामी समर्थ. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. बघा, आज आपला बुधवार मार्गदर्शनाचा दिवस आहे आणि हे मार्गदर्शन आपल्याला आयुष्यामध्ये नवीन चेतना, नवीन आध्यात्मिक ऊर्जा प्रदान करत असतात. म्हणून वेळात वेळ काढून लाख महत्वाची कामं सोडून हे मार्गदर्शन मीटिंग आपण ऐकावी. यातून एक प्रभूंचा दिव्य सहवास आपल्याला जाणवत असतो. ऍडमिन असो, इतरत्र आमचे ऍडमिन असो, त्यांच्या मार्गदर्शनातून सुद्धा एक दैवी स्पंदन बाहेर निघत असतात आणि हे स्पंदन आपल्या आयुष्यामध्ये एक पॉझिटिव्ह ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्रदान करत असतात. बघा, विचारांमध्ये भेद असतो. आपण किती शक्तिशाली आहात. संघ, आता कर्णाचा संघ दुर्योधनाशी होता. कर्णाला कोणीच जवळ घेतलं नाही. दुर्योधन एक मित्रत्व त्याने स्वीकारलं. संघ हा राक्षसी प्रवृत्तीचा आहे, पण कर्णाला हे सगळं माहित असून देखील मित्र त्याने त्याला एक नवीन ओळख निर्माण करून दिली. म्हणून त्याने दुर्योधनाचा नेहमी आदरच केला आणि त्याचं प्रमाण आपल्याला कर्णासोबत काय घडलं ते माहितीये. कर्मसिद्धांत फार महत्वाचे असतात. एक क्षणभराची मैत्री सूर्यपुत्राला देखील कुठल्या क्षणी कुठल्या गतीला घेऊन गेले. म्हणून आयुष्यात मैत्री कोणाशी करावी, मैत्री कशी टिकवावी, मित्र हा सर्वात श्रेष्ठ नाते आहे. कारण मित्रांशी आपण जे समन्वय साधू शकतो ते विश्वात कुणाशी साधू शकत नाहीत. गुरु सुद्धा आपल्या एक मित्राप्रमाणेच असतात. गुरु, माता, पिता, सर्व काही, सर्वच ते रोल निभावतात. बंधू, माता, पिता, बंधू, संरक्षण आणि गुरूंचा सहवास हा फार वेगळा असतो. गुरूंबद्दल काय बोलावं. तसेच आमचे गुरु पण तसेच. त्यांचा क्षणभराचा सहवास एक आयुष्याला वेगळी कलाटणी देतो, दिशा देतात. गुरु अनेक संकटातून पार करून येतात आणि शिष्याला उच्चतम स्थिती प्रदान करण्याची त्यांची ती महत्कांक्षा असते, महत् प्रयत्न असतो. त्यात आड आलेले प्रारब्धाची दुखणं देखील गुरु कटाक्षाने काढत असतात. बघा, केवळ एक पडलेला गुरूंचा कृपा कटाक्ष आपल्याकडे ते आपल्याला एक वैभव प्रदान करू शकतो. अनंत जन्मांच्या पापातून निवृत्ती करू शकतो. ते अद्भुत रहस्य आहे. गुरु म्हणजे गुरूंसारखं साधन नाही. आणि बघा, आता एक उदाहरण म्हणून सांगतो. आता गुरुपादुका, श्रीपाद प्रभूंच्या पादुका आहे आमच्या, जे आता ऍडमिनच्या घरोघरी फिरतायत. आता त्या मिरजगाव मध्ये आल्यात. काल परवा त्या आष्टीला होत्या. आष्टीतून निरोप मिळाला. बीड तालुका आष्टी, बीड जिल्हा आष्टी तालुका, इथं अद्भुत लीला झाल्यात. जवळजवळ 8 ते 10 दिवसात आष्टी पूर्ण गाव पादुकांचं दर्शन घेतलं. अद्भुत लीला त्या ठिकाणी झाल्यात. रोजचे नैवेद्य ग्रहण केली जात होती. दर्शन आलेल्या सेवेकऱ्यांसमोर महाराज पेड्यांचे नैवेद्य ग्रहण करत होती. अक्षरशः सगळ्यांसमोर इडली, अर्धा इडली तोडलेला भाग, पूर्ण अख्खी इडलीचा अर्धा इडली तोडलेल्या महाराजांनी नैवेद्यात दाखवला आणि चटणी खाल्लेली दाखवली. हे सगळं अद्भुत रहस्य तिथे आलेल्या अनेक सेवेकऱ्यांच्या डोळ्यातनं पाणी निघत होतं. पादुकांचं दर्शन झाल्या क्षणीच दिव्य त्यांना अनुभूती त्या ठिकाणी येत होती. तसंच मिरजगावला गेल्यानंतर कितीतरी सेवेकरी पादुकांचं दर्शन घेऊन रडतायत, नाही घरी जाऊन आणखी रडतायत. आमच्या भाऊसाहेबांना कॉल करतात, ज्यांच्या घरी पादुका आहेत, बोलते आम्हाला कोणीतरी या, आमचं रडणं थांबत नाही अजून सुद्धा. काय त्या पादुकांमध्ये असं लीला आहे की आम्ही दिवस रात्र रडतोय. काय असेल बरं त्या पादुकांमध्ये? काय लीला करत असतील एवढ्या त्या? हे गुरूंचं प्रेम आहे. आपण
पतित जीव, वारंवार कर्म दोष करणारे जीव, आणि हे कर्मदोष जे करत असताना प्रभूंची माया बघा, एक तर भगवंतासाठी रडणं आणि प्रभूंच्या मायेत रडणं खूप फरक असतो. तुम्हाला भक्ती नाही अजून, जे भक्ती आली ते आलेले गुरूंसाठी असलेले अश्रू असतात, आणि गुरूंच्या संपर्कात आले तुम्हाला माहित नाही ती शक्ती तुम्हाला संपर्कात आल्यानंतर रडवते, हा फरक आहे. आणि तुम्ही गुरूंसाठी रडणार आणि तुम्हाला ती शक्तीचा अनुभव आलं म्हणून रडणं थोडं वेगळं आहे. त्या आमच्या पादुका आहेत आणि त्या पादुका जबरदस्त आहेत, दिव्य आहेत, सगुण स्वरूप धारण केलेल्या पादुका आहेत. कित्येक सेवेकरांच्या घरी टक 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 चालण्याचा आवाज आला ज्यांच्या घरात पादुका आहेत रात्रभर. आमच्या एक ताई तर एवढ्या रडल्यात रात्री, दादा स्वामींना सांगत होते, स्वामी मी खूप घाबरते, घरी एकटीच आहे ना, तुम्ही चालण्याचा आवाज नका करू ना. त्यांच्या घरात पादुका ज्या ठिकाणी स्थापन केल्या त्या 4 ठिकाणी त्यांना फिरल्या दिसत होत्या. त्यांच्या घरी महाराज कधीही नैवेद्य ग्रहण करतात, कधीही पाहिजे तसं नैवेद्य ग्रहण करतात. असं दिव्यत्वाची प्रचिती जिथं आहे तिथं आमचे कर जुळती. जेथे दिव्यत्वाची प्रचिती तिथे आमचे कर जुळती, तुकाराम महाराजांचं वाक्य आहे. आम्हाला संपवायला सगळे तयार आहेत, पण तारणहार आहे ना वरचा, सत्य आहे, परमेश्वर आहे, सत्याच्या पाठीशी असतो. अख्खं विश्व जरी आमच्या विरोधाला असलं तर परमेश्वराची साथ असली ते दुनिया आम्हाला लगेच फिरवता येते. सांगण्याचं महत् प्रयास की आमच्याकडे गोरखधंदा नाहीये, असे पैसे उकळणं पादुकांच्या नावाने अजिबात नाही. आमच्या ऍडमिनकडे पादुका सहज फिरतायत, सहज. दुकानाने मांडली त्यासाठी 11,000 द्या, 21,000 द्या, 51,000 द्या आणि पादुका तुमच्या घरी येऊन जा, अजिबात नाही. हा स्वामींना व्यापार मान्य नाही. चुकीची कामं आम्ही करत नाही, म्हणजे चांगल्या कामांसोबत चुकीची करणं म्हणजे ते पाप कुठे घेऊन फिरणार. प्रभूंचा व्यापार करायचा किती त्रासदायक गोष्टीत त्या. म्हणून प्रभू एवढ्या लीला करतायत, प्रत्येक घरांमध्ये अद्भुत लीला करतायत. आज मिरजगावच्या शहरात दवंडी पेटवून द्या, श्रीपाद प्रभूंच्या पादुका आल्यात म्हणून, आणि दवंडी पेटवून तिथे दर्शनाला जा आणि अनुभव घ्या, नंतर आमच्याशी बोला ते पादुका काय चीज आहे असं. गाणगापूरची ऊर्जा, पिठापूरची ऊर्जा घरोघरी घेऊन फिरतोय. आता पादुका जर किंवा कुठलंही क्षेत्र असलं तर त्याचे पावित्र्य किती ठेवले जातं, पावित्रता किती ठेवली जाते. आता आम्ही काल परवा त्र्यंबकला आमचा कार्यक्रम होता, गर्भगृहात गेलो, तिथं आम्ही भगवंताचं दर्शन घेतलं आतून. ब्रह्मा विष्णू महेश्वर ज्योतिर्लिंग, नमस्कार केला. त्याचं पावित्र्य किती ठेवलं जातंय, अवळं सोवळं पाळलं जातं दरबाराचं, ज्योतिर्लिंगाचं, दत्ताच्या अनेक तीर्थक्षेत्र त्यांचं पावित्र्य किती ठेवलं जातं. आणि पावित्र्य ठेवल्यानंतर ती ऊर्जा कशी आपल्याला प्रदान करता येते, त्याच मापेची, त्याच तुलनेची ती ऊर्जा आम्ही घरोघरी फिरवतोय. साक्षात पिठापूर, अक्कलकोट, गाणगापूर, जी ऊर्जा पादुकांमध्ये त्या ठिकाणी आहे ती ऊर्जा आमच्या ह्या पादुकांमध्ये, आणि घरोघरी लोकांना रडवते, अद्भुत लीला करते. तिथं अंगात पण येतं लगेच लोकांच्या. अनेक ठिकाणी बायांच्या अंगात आलं, देवी मोकळ्या झाल्यात आणि देव्या सांगतात अंगात येऊन की अरे ते प्रभूंचे पादुका रे आम्हाला, आणि आधी सांगितलं. वाईट शक्तीची बाधा असेल चटकन तिथून पळते, थांबत नाही. त्या पादुका म्हणजे रात्रंदिवस श्रीपाद प्रभूंसमोर त्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी देवता उत्सुक असतात. त्या ग्रामदेवता, यक्ष, गंधर्व, किन्नर, जे काही ते सेवक म्हणून आहेत, मृदुंग वाजतात, हरिनामाचा गजर करतात, जयघोष करतात आणि पादुकांचं दिव्य दर्शन घेत असतात वारंवार वारंवार वारंवार. कारण त्यातून त्यांना भव्य दिव्य आनंद मिळत असतो. का? त्या श्रीपाद प्रभूंच्या पादुका आहेत, श्री स्वामी महाराजांच्या आहेत म्हणून. त्या अद्भुत लीला आता अशा घरोघरी होते. आणि ज्यांच्या घरी पादुका आहेत ते जोडपत भानावरच नाहीये, त्यांची रात्रचून दिवसाची झोप चालली गेली. कदाचित भाऊसाहेब दादा असतील किंवा आमच्या कल्पना वहिनी असतील, नंतर बोलतील. अशा दिव्यत्वाची जिथे प्रचिती आहे तिथं स्वाभाविक इतर लोकांचे कर जोडल्याशिवाय राहणार नाहीत. हे आमच्या कार्याची पोचपावते. ते पादुकांना थोडी नजर लागली होती, वाईट शक्ती, तंत्र मंत्र काय असले घाणेरडे लोक असतात, त्यातनं आम्ही त्यांना औदुंबरला इतरत्र ठिकाणी रोजच्या आमचं सेवा साधना घेऊन ते आम्ही ते सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या.
आणि त्यानंतर ती ऊर्जा एवढी अद्भुत आहे, जबरदस्त आहे, ती ऊर्जा टिकवण्याचा आमचा मानस आहे. ह्या माध्यमातून जनजागृती होते, प्रभूंचं कार्य लक्षात येते, अनेकांची दुःख संकट त्यातून निवारण होत आहेत. दिवस रात्र त्या घरांमध्ये सेवा होते, सेवेच्या माध्यमातून अनेकांचे प्रश्न सुटलेत. अनेक प्रश्न आष्टी गावामध्ये 8 दिवसात लोकांचे सुटलेत. दिव्य अनुभूती त्या ठिकाणी लोकांना आल्यात. आणि तो पादुकांचा निरोप देताना कुटुंबाचे कुटुंब गहिवरलेत, रडलेत. पुनश्च आता मिरजगावमध्ये ते पादुका आहेत. 8 दिवस पुढच्या गुरुवारी तिथे पालखी सोहळा होणार आहे. अद्भुत त्या ठिकाणी सामर्थ्य येणारच आहे. आणि मिरजगावच्या लोकांसाठी फार फार मोठी संधी आहे की आपण सर्वांनी तिथे जाऊन दर्शनं घ्यावीत आणि स्वामींना तुमच्या काय अडचणी असतील ते सांगाव्यात, ती ऊर्जा तुम्ही घरी न्यावी. तर हे ऍडमिन जे आमचे 24 तास लोकांचं सहकार्य करत असतात, दुःख दूर करत असतात, स्वामींचं कार्य करत असतात, त्यांच्यासाठी आम्ही हे खुले दरवाजे ठेवलेत पादुकांसाठी की त्यांनी जसं जसं आम्ही रूल प्रमाणे एकेकाच्या घरी ते 8-8 दिवसाचे ते पादुका ठेवणार आहेत. आणि त्या माध्यमातून पालखी सोहळा असो, स्वामींचं कार्य असो, दत्तप्रभूंचं कार्य असो, सेवा साधना त्या ठिकाणी होतील आणि अद्भुत सोहळा मिळून एक समाज संघटन आपल्याला करायचंय आणि प्रभूंचा आशीर्वाद घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. आमच्या कार्याचा भाग एकदा समजून घ्या. बघा, इथं पूर्ण ब्रह्मशक्ती कार्यरत आहे. म्हणून या लिलांचा प्रत्यय तुम्हा सर्वांना येतोय. आज आमच्याकडे हजारो लोक कनेक्ट आहेत ग्रुपमध्ये, 30,000. उद्या 3 लाख व्हायला आणि 3 करोड व्हायला, 30 कोटी व्हायला काहीच वेळ लागणार नाही. पण प्रत्येक व्यक्तीमध्ये दर्द सेवेचा आला पाहिजे. फुकटची गर्दी हौसे गवसे नको. आमचं काय आहे, नुसतं मंदिर नाही, दरबार नाही, त्यात फक्त राजकारण, हे आमचा व्यवसाय नाही किंवा त्याकडे आम्हाला कणभर लक्ष द्यायचं नाही. आलेला जीव डायरेक्ट कनेक्ट फोटोशी नाही करायचा आहे, देवारेशी नाही करायचा आहे, आत्म्याशी, त्या परमात्म्याशी कनेक्ट करायचं आहे. जीव आणि शिव एकत्र करायचा वेळच नाही. काळ रात्र वैरायची आहे. जे 50-50 वर्ष ज्याने जिकडे घातलेत, आमच्याकडे 5च वर्ष घाला आणि स्वामींशी बोला. बिंदास स्वामी कलियुगात कोणाला दर्शन देत नाही महाराज, कोणालाच देत नाही. आम्हाला दिलं नाही अजून, पण तुम्हाला मार्गदर्शन करतील. आम्हाला स्वामींनी दर्शन का दिले नाहीत? जसं जसं स्वामींच्या जवळ जावं दर्शन दुर्लभ असतात. महाराज म्हणतात, तुला दर्शन कशाला हवंय? आम्ही तुझ्या हृदयातच राहून कार्य करूया ना, अनेकांना दर्शन इथून देऊया. आणि असंच असे 5,000 कट्टर सेविकरी आम्हाला मिळालेत. फक्त 5, जास्त नाही पाहिजेत मला. फक्त आमच्या मताशी सहमत असणारे 5 लोक शोधेत आहेत, प्रतीक्षेमध्ये आहेत. महाराजांनी संकट पडले, बाबा तुझ्या मनासारखी 5 सेविकरी मला निर्माण करणं किंवा देणं कठीण आहे. महाराजांना कठीण आहे, बोला. देवाला कठीण आहे. देवाने सगळे विश्व बनवलंय, पण ते विश्व सांभाळणं सुद्धा देवाला कठीण आहे. देवाच्या इच्छेनुसार विश्व वागतच नाही. राम आले, कृष्ण आले, फार कमी लोक रामामय झाले, फार कमी लोकांना कृष्ण कळाला. बाकीचे काय त्या काळामध्ये कोणालाच काही कळलं नाही. इगो, अहमपणा, मीपणा, आम्ही सर्वात शक्तिशाली, असं जे काही धोरणं होती त्या काळी सुद्धा होते. अर्जुनालाच कळाला, 5 पांडवांनाच कृष्ण कळाला, 100 कौरांना कळाला का? त्या काळी मोजक्याच लोकांना कृष्ण कळाला. अक्कलकोटला श्री स्वामी महाराज असताना बघा किती खेळकोंडोबा चालला, पण मोजक्याच सेवेकरांना श्री स्वामी महाराज कळाले. करोडोतनं एखादाच उद्धार होतो, सगळ्यांचा होत नाही. महाराजांनी अशी 5 लोक जर दिली जे आमच्या सांगितल्यानुसार वागतील, स्वामी अख्ख्या विश्वात पेरले जाईल, काहीच वेळ लागणार नाही. 0 मिनिटात स्वामी काय ते कळले जाईल. ही परब्रह्मशक्ती आहे, पूर्ण ब्रह्मशक्ती आहे. तिच्या संपर्कात आल्यानंतर अगदी मानवाचा देव सुद्धा होऊ शकतो, मानवाचा महामानव देखील होऊ शकतो. श्री स्वामी महाराज म्हणजे काही तुमच्या गरजा पूर्ण करायला आले नाहीत. अखिल विश्वाचं ते रहस्य ब्रह्मपद सहज तुम्हाला बहाल करायला आलेत. जे संतांना, योग्यांना खूप तपश्चर्या मिळतात, हे किरकोळ तुमच्या भक्तीच्या स्वरूपात सहज तुमच्या पितरांचा उद्धार, सहज तुम्हाला कृपा आशीर्वाद करायला आलेत. बघा, कुलदेव नावाची जी गोष्ट आहे, अनेक घोर संकट तुम्हाला जेव्हा येतात तेव्हा कुठेतरी
मुळाशी कुलदेवी विसरलेले असतात आणि ते आपण कुलदेवीला विसरल्यामुळे त्या घोर संकटांची उत्पत्ती आपल्याला झालेली असते. अशा वेळेस साधन काहीच नसतं. गुरु तुम्हाला थोडंफार तात्काळ सांभाळतात, पण जोपर्यंत तुमचं कुलदेवीशी कनेक्ट होत नाही, आयुष्यामध्ये 30% भाग हा कुलदेवीचा असतो, 70% भाग गुरूंचा असतो. गुरु मिळणं ही कुलदेवीचीच कृपा असते. आई वडिलांच्याच पुण्याने गुरु मिळतात. जोपर्यंत कुलदेवीचा ठाऊक ठिकाणा नाही, 3.5 शक्तिपीठांपैकी तुम्हाला आशीर्वाद नाही, तोपर्यंत आध्यात्मिक प्रगती होणं शक्यच नाही. तुमचे प्रश्न सुटणं शक्यच नाही. गुरूंची पूर्ण कृपा होणं शक्यच नाही. संसारात राहून जर करत असाल तर कुलदेवी महत्वाची आहे. कुलदेवीशिवाय पर्याय नाही, कुठलाच पर्याय नाही. ती तिचं स्थानच आपलं गणेश आणि कुंडली, गणेश आणि कुलदेवी हिचं स्थान आपल्या कुंडलीमध्ये असतं, कुंडलिनी शक्तीमध्ये असतं. म्हणून आपण सर्वांनी कुलदेवी आधी बजावी, नंतर स्वामी मनापासून बेसावेत. ते कुलदेवीच्या आशीर्वादानेच तुम्हाला देहधारी गुरु मिळणार आहेत, खऱ्या अर्थाने गुरूंची कृपा होणार आहे. आता काही अघोर संकट, अगदी जीवघेणे संकट असतात आणि त्या लोकांना कुलदेवीचाच आतापता नसतो, तर त्या माध्यमातून आमचा प्रयत्न असतो की यांना मूळ स्थाने कुलदेवीचा आशीर्वाद मिळावा. म्हणून आम्ही वारंवार 11 अलंकारासहित कुलदेवीचा अभिषेक सहित मान सन्मान करायला सांगतो. हे लफडे आजकालच्या मुला मुलींचे गैरवर्तन, आई वडिलांचे न ऐकणं, हे सगळे कुलदेवी विसरलेले लोक असतात. जे कुलदेवी विसरलेत ते अघोर कर्माला लागतात. म्हणजे काय अघोर कर्म? सगळ्यात अघोर कर्म कोणतं तुम्हाला आधीच सांगतो, नॉन व्हेज करणं अघोर कर्म आहे. मांसाहार करणं अघोर कर्म आहेत. त्या कर्मांना क्षमा नाही. खूप वाईट गतीला व्यक्ती जातो, खूप खूप वाईट गतीला जातो. म्हणजे भाग्यवान मुलं असतील की त्यांना सात्विक आई वडील मिळालेत की त्यांच्या घरात शुद्ध शाकाहार आहे. भाग्यवान असतील ते मुलं. आणि जे काहीतरी फार मोठे कर्मदोष जन्माला घेऊन आलेत, त्यांचे पालकच नॉनव्हेज खाणारे असतील. ही सगळी जिवंत असून संपलेली मंडळी. आधीच सांगतो, मी सत्य बोलतोय, प्रमाणाने बोलतोय. भागवत वाचा. आमची अनेक महात्मे नॉनव्हेज बद्दल काय काय बोलतात. ही व्यक्ती जे नॉनव्हेज करतात दिसायला 2 पाय पण असलेली 4 पायाची असते. मांसाहार मनुष्याचा आहारच नाहीये, मानवाचा आहार मांसाहार नाहीच आहे. तो एक तर 4 पायाचा आहे आणि तो शैतानाचा आहे. शैतानाचा उच्च आहार म्हणजे मांसाहार. जे मांसाहाराच्या आत पडलेत त्यांनी स्वतःला माणूस समजूनच घेऊ नये. ते 4 पायाचेच, मग ते कोणत्या पदावर असून, किती पैसे असून, काही असो. लक्षात घ्या, धर्म ही शक्ती सगळ्यात मोठी आहे आणि धर्म टिकवण्यासाठी परमेश्वर अवतार घेत असतो, धर्माचं रक्षण व्हावं त्यासाठी. आपल्या सर्वांचं प्रमुख कार्य धर्म संस्कृती टिकवावी हाच आहे. मांसाहार जीव घेणं आहे, दानवी वृत्तीकडे घेऊन जाणार आहे, अधर्माकडे घेऊन जाणार आहे. जे पालक गेले वरती मांसाहार लोकांना शिकवून त्यांना योग्य गती नाही, त्यांच्यासाठी नारायण नापोली करा, काही करा, त्यांना गत्याच नाहीत कोणतेच, भयंकर वाईट गतीला गेलेत. राम राम करून बगल में श्री रखो. जर तुमचा आहारच बदलला नाही तर मन कसं बदलेल? कारण सगळं मन हे आहारावर डिपेंड असतं. आहार शुद्ध असेल तर मन शुद्ध असेल. नाना विकाराने घेरलेलं असतं. मन जर पवित्र, तुम्ही सहज जा शुद्ध ज्या ठिकाणी तीर्थ आहे, तीर्थाचं भोजन किंवा प्रसाद एकदा ग्रहण करून बघा, दिव्य आनंद देईल तुम्हाला. मग शिर्डी सारखा प्रसाद असतो, अक्कलकोट सारखा असतो, गणगापूरला मिळतो, तो महाप्रसाद खाऊन पहा. माझं एक तत्व आहे, जिथेही मंदिरांचे महाप्रसाद सेट केलेले असतात मी सगळं सोडतो, देवाचं दर्शन आधी सोडतो, पण ते महाप्रसाद एक घास तरी खातो. कारण बघा, दर्शनाने थोडं तात्काळ माणसात फरक पडेल, पण तिथल्या महाप्रसादाचा आहार जेव्हा तो अन्न म्हणून आपल्या शरीरात जातो आणि शरीरात जे काही क्रिया करतो ती फार मोलाची असते. ते मोलाचे संस्कार असतात. म्हणून कुठेही जाताना ज्या ठिकाणी महाप्रसाद असेल भगवंताचा, तो अवश्य ग्रहण करावा. ते तत्व त्या प्रसादामध्ये असतं, ते देवतेचा आशीर्वाद असतो, त्या ठिकाणी अन्नपूर्णेचा निवास असतो. तो प्रसाद खाल्ल्या क्षणी
आपल्या शरीरामध्ये शुद्धीकरण होतात, मन शुद्धीकरणाला होतं. ते तात्काळ देवतेचं दर्शन घेऊन थोडाफार फरक पडतो, पण हे जसं आतमध्ये सलाईन घेतल्यानंतर जे माणसाला अनुभव मिळतो त्या प्रसादाने मिळतो. म्हणून देवाला पाठ दिलं चालेल, पण देवाच्या भोजनाला पाठ द्यायचा नाही, महाप्रसादाला तो अवश्य ग्रहण करून जावा. त्याने सात्विकता कुठेतरी बुद्धीमध्ये येते. दर्शनाने ते काही वेळा येणार नाहीत, भोजनाने येते, सात्विक भोजनाने. मग भोजन किती महत्वाचं. जर त्या महाप्रसादाने जर आपल्या सात्विकता वाढते, बळ येतं, आजार जातात, तर मला सांगा महाप्रसाद किती महत्वाचा. त्यावेळेस विचारच करायचा नाही एकादशी का काय, अरे भगवंताचा प्रसाद आहे बाबा, आपल्या गुरूंचा प्रसाद आहे, तात्काळ ते एकादशीचे पुण्य मिळतं, विषयच नाही. त्या देवतेचं ते प्रतीक असतं, ती शक्ती असते. भोजन म्हणजे तो प्रसाद असतो, तो ग्रहण आपण अवश्य केलाच पाहिजे. आणि गृहीचं तर भोजन तर कुठलंही असो, ते केल्याने अनेक नाना विकार जातात. एक कण जरी गृहीचा जर मिळाला आपल्याला, तर तुमचा कित्येक जन्मांचा नाश करून टाकतो. पण जिथे दिव्यत्वाची प्रचिती तिथेच आमचे कर जुळते, हे गणित लक्षात ठेवायचं. असा कुठल्याही सुटला कुणाला गुरु नाही करायचं. इथून काय दिव्यत्व शिकायला मिळतं का, इथून काय आम्हाला ज्ञान मिळतं का, इथून काय आम्हाला भगवंताविषयी गोडी लावली जाते का. खरा गुरु भगवंताशी गोडी लावतो, निर्माण करतो, प्रेम निर्माण करतो, भगवंताची आवड शिकवतो, अतूट नातं तयार करतो. कारण ते नातं आपण विसरलोय. बघा, परत एकदा सांगतो, शरीर हे शेवटी स्मशानापर्यंत, आणि ही सगळी शेवटची नाती ही सगळी स्मशानापर्यंत. एकदा काही शरीर स्मशानात गेलं, त्या व्यक्तीचा विचार कोणीही करत नाही. कर्म असतील ते योग्य, काय थोडेफार 5-6 महिने लोक नाव काढतात, नंतर त्याची राजकारण करतात. मग ते महान आत्म्याची असो कुणाची असो, कारण मनुष्य तात्काळ विस्मरण करणार आहे. आज काय तर उद्या काय, म्हणून त्याला वारंवार संस्कार द्यावे लागतात चांगले. म्हणून आम्ही उद्या शनिवारची मीटिंग घेतो, ह्याच कारणासाठी की या मानवी मनावरती वारंवार संस्कार लादवावे लागतात. ते काही एकदा संस्कार केल्याने घडून दिलं असं नाही, त्याला वारंवार ठोकरा द्यावे लागतात. योग्य गती, योग्य सद्गती द्यायला, योग्य मार्ग तिथून परमेश्वराकडे जाण्यासाठी खूप ठोकऱ्या देऊन पुढे सरकवावं लागतं. सहज साध्य नाही. मोठमोठे योगी तपस्वी सुद्धा कानाकोपऱ्यात चुकीची कामं करून पडलेत, परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचू शकले नाहीत. त्यात अनेक प्रलोभांना बळी पडलेत. सिद्धीच्या असो, प्रसिद्धीच्या असो, मायेच्या असो, स्त्रीच्या असो, ते प्रलोभनांना बळी पडून ते तिथं संपलेत. मूळ शोध आपल्या आत्म्या परमात्म्याचा कोणाला मिळाला नाही. पूर्ण ब्रह्मतत्व जाणण्यासाठी पूर्ण गुरु असणं आवश्यक आहे. मी परत एकदा म्हणतो, ब्रह्मपद, विष्णुपद, आणखी लक्ष्मीचे पद, आणखी शिवपद, हे पद पूर्ण ब्रह्म तत्वासमोर काहीच नाही, किरकोळ आहेत, झिरो आहेत. अनेक संतांनी ते पद मिळवलीत, पूर्णत्वाची पद नाहीत. ते जे कबीरांचं तत्वज्ञान होतं, जे आमच्या एकमुखी तत्वाचं तत्वज्ञान आहे, हे दुर्मिळ आहेत. मोक्षाचे खरी मंत्र कोणाकडेच नाहीत. आम्ही प्रयत्न करतोय, आणि ज्यांना ज्यांना बीज मंत्र दिलेत ती रात्रंदिवस लोक रडतायत, त्यांना दिव्य प्रचिती येते, आम्हाला मेसेज येतात, कॉल येतात, दादा मंत्र म्हटल्यानंतर अद्भुत रहस्य प्राप्त होतंय, दत्ताचं वारं येतंय, दत्तप्रभूंचे दर्शन व्हायला सुरुवात झाली, अद्भुत किमया चालू झाल्यात. ज्यांनी त्र्यंबकेश्वरला आमच्याकडून बीज मंत्र घेतले ते सर्व भाग्यवान जे होते, ते कळत नकळत डायरेक्ट त्या परमेश्वराशी कनेक्ट होणार आहेत. आणि तो परमेश्वर महान आहे, जबरदस्त आहे, परमहंस, परमपुरुष आहे. याशी मंत्र मला सांगितले जात नाहीत. घोळ करून ज्यांनी ते मंत्र घेतलेत आणि दुसऱ्यांना दाखवलेत त्यांना दोष लागतील, त्यांना त्याच्या पुढे त्रास होईल, तो भयंकर होईल कालांतराने. आम्ही प्रमाण सांगितलंय, किती वेळेस सांगितलंय, मंत्र गुपित असले पाहिजेत, कोणाला सांगितलं नाही पाहिजे, योग्य ती साधना त्याची झाली पाहिजे. फार तुम्ही इतक्या घाण ठिकाणी जन्म घेतलाय घोर कलियुगामध्ये, तुमचं स्वतःचं अस्तित्व तुम्ही तयार करू शकतच नाही.
पण प्रारब्धवश काही पुण्य असतील ते सगळी तर संपवणार. चुकीची कामं इथं होणार म्हणून सहज तुमचे पुण्य खर्च होणार. जेवढ्या जास्त चुका करणार तेवढं तुम्ही ऐश्वर्यात राहणार. मग खूप मांस खा, ऐश्वर्य भोगा, चुकीचे कामं करा, हत्या करा, हे करा, तुम्ही ऐश्वर्यात राहणार. कार्यकारण भाव तुमची अनंत जन्मांची जे काही पुण्यकर्म आहेत ती तात्काळ नष्ट केली जातात. तात्काळ. पण आमच्या संपर्कात आल्यानंतर दुःख वेदना सहज मिळतात. कारण तुमची पुण्यकर्म हे आमच्याकडे असतात. पुण्य आणि तुमच्या अनंत जन्मांचे जे काही दोष कर्म आहेत ते समूळ नष्ट केले जातात. एवढाच काय तो भक्ताचा फरक असतो. नास्तिक आणि जे अधर्मी असतात त्यांचा तेवढा फरक असतो. हे 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 जाणणं हे रहस्य म्हणजे अध्यात्म आहे. काही बावट असतात की त्यांना कितीही काही सांगा त्यांच्यात काही फरक पडत नाही. तुम्हाला वर होणं म्हणजे चिखलातून वर उचलून नेणं म्हणजे भयंकर कठीण काम. देवांनी हात टेकले. रामकृष्ण अवतार देखील आले तर त्यांना या स्थितीमध्ये काम करणं जोड जातं. हात टेकून दे. अक्कलकोटला असताना स्वामींनी हातच टेकले होते ना. काय केले होते? किती कीर्तन करा आणि किती भागवत वाचा आणि कितीही तुम्ही लोकांचं एंटरटेनमेंट करा. मी अशीच म्हटलं तो कीर्तनकार येतो छान 2-4-5 इकड तिकडच्या गप्पा करून जातो. तुम्हाला हसवून जातो आणि 2 तासाचं एंटरटेनमेंट तुम्हालाही मिळतं. तुम्ही थोडं विसरता दुःख आणि हसून हसून मोकळे होतात. पण तोही त्या परमेश्वराशी कनेक्ट नसतो तर तुम्हाला कसं कनेक्ट करेन? तो त्याचं काम करून जातो. त्याला काही दक्षिणा मिळायची मिळून जातो. त्याचं काम होऊन जातं. तुमचं एंटरटेनमेंट होऊन जातो. तुमचा वेळ निघून जातो. तुम्हाला त्याचं सद्भाग्य मिळतो. अरे आपण खूप आज काहीतरी चांगले कर्म केले. घरी गेल्यानंतर विचारलं बाबा तिथून काय शिकलास तू? 2-4 तिथल्या कॉमेड्या सांगणार तुम्ही. कॉमेडी सर्कस सारखं. त्याने अशी कॉमेडी केली तशी कॉमेडी केली. पण त्याने तुमचा आता पत्ता कोणाशी कनेक्ट करायचा हे कधी गणित सांगितलेत का? बोलणं उचित नाही पण व्यर्थ टाइमपास चाललाय. तो कोणाचाही असो. लाखो करोडो रुपये काय काय किती खर्च करतात सत्संगासाठी. चांगली गोष्ट आहे पण तिथला भाव कळला का? तो परमेश्वर तुमच्याशी कनेक्ट झाला का? अद्भुत तुम्हाला अनुभव आलेत का? हा प्रश्न. तुमच्यात बदल झालेत का? सतत कर्म करण्याची तुमची वृत्ती झाली का? तुम्ही दिवसभरात जो काही पापाचा पैसा कमवतात त्यावर तुम्हाला कळलं का हे किती चुकीचं आहे? गुजरातमध्ये जो व्यापार चालतो तो किती महाभयंकर आहे. ते लोक कधी परमेश्वराशी कनेक्ट नाही. कारण ते कनेक्ट फक्त व्यापाराशी असतात. मी भगवंताला 100 देईल मला लाख पाहिजेत तेवढंच त्यांचे विचार असतात. मी व्यापारी जवळनं पाहिलेत असे त्यांच्या डोक्यामध्ये किडे बळबळ करत असतात. त्यांना अध्यात्म देवाशी काय घेणं देणं नसतं. त्यांच्या घरची एक चहा जरी पिली तर ती चहा कशी आपण वसूल करावं एवढंच त्यांचं गणित असतं. उभं आयुष्य त्याने इतकं संपवलेलं असतं. त्यापेक्षा मरण स्वीकारतो पण हा व्यापार पण नाही. भगवंता निस्वार्थपणे या. निस्वार्थपणे कार्य करा. अहो तुमचे गणित तो 0 मिनिटं संपून टाकेल. आम्ही मोठमोठे व्यापारी जवळनं पाहिलेत. त्या व्यापाऱ्यामध्ये कुठलंच प्रेम नसतं. सद्भावना ती बरोबरती असते. त्याला एवढंच माहितीये मी एवढाचा माल आणलाय मला एवढे मिळालेच पाहिजे. मी एवढं आलंय मला एवढं गणित झालेच पाहिजे. आणि 2 पोटाची ती असली कमाई तो लाखो करोडो हजारो काय असेल त्याचं कमवतो पण त्यातच गुंतलेला असतो. देव आणि गुरु भजणं कठीण आहे. देव भजणं सोपं आहे पण गुरु समजून घेणं. खरे गुरु शिष्याला उद्धार करण्याच्याच मागे लागतात. रात्रंदिवस चैन नसतो त्यांना. खोट्यांना काही फरक पडत नाही. त्यांना माल मिळाला बरोबर झालं गेल्या खड्ड्यात. हा काम झालं बाबा तुझं स्वामींची कृपा झाली. आमचे आशीर्वाद होते म्हणून काम झालं. काम नाही झालं तुझं प्रारब्ध असं बोलून सरळ मोडून टाकतात. पण आम्ही असं म्हणणार नाही बाबा तुझं पण काम नाही झालं निश्चित होईल. का होणार नाही महाराज करतील. पण असं कामासाठी नको येऊ बाबा तू. तुझं महत्वाचं काम करायला आहे. तुझ्या आयुष्यभराचे प्रश्न सोडवायला आहे. आज कामं झाले ठीक आहे नाही झाले धन्यवाद. अरे ह्या जन्मात तुझं काहीच काम नाही झालं तरी चालेल पण तुझं महत्वाचं काम झालं पाहिजे. तू कोण आहेस? जगात तुझी ओळख काय? इथून तुला काय नेमकं न्यायचं आहे तेवढं मात्र काम तर परमेश्वर करतो. हे सगळं
समजून घ्यायला अध्यात्म. आज तुम्हाला मी काही 2 4 5 शब्द बोललो ते लगेच कळलं असं नाही. त्याला प्रचंड तुम्हाला वेळ द्यावा लागेल. ग्रंथ वाचन करावे लागतील, चिंतन करावं लागेल, शांत व्हावं लागेल, धीर गंभीर व्हावं लागेल. अनेक प्रकारचे विकार आहेत त्या अंतरंगातनं शोधावे लागतील. फार कठीण प्रोसेस ही. स्वतःला शोधणं म्हणजे एवढी कठीण प्रोसेस आहे. आम्ही डोकं फोडून फोडून वेडे झालो. लोकांनी स्वतःला शोधणं बंदच केलंय. दुसऱ्याला बापरे, दुसऱ्याच्या चुका तर एवढ्या काढतील ना, एवढी मोठी चिठ्ठी असते मोजमापाची. स्वतःची एक चूक काढणं म्हणजे सहज शक्य नाही. आम्ही चुकू शकत नाही ना, आम्ही बरोबरच हे गणित त्यांचं असतं आणि हे गणितच आपले चुकीचे आहेत. आपण सहज आम्हाला लोक शिकवायला लागतं लगेच, दादा असं नका बोलू, दादा असं बोला, दादा तसं करा. अरे देवा, कोण कोणाचा गुरु? मला त्यांच्याकडनं दीक्षा घ्यायला जावं लागलं. आम्हाला प्रमाणच माहिती नाही बोलण्याचं. लाखो लोकांचं मन क्षणभरात 0 मिनिटात कळत, 2 4 5 नाही. आणि संताप तेवढा होतो, जे आतले काळे असतात वर आमच्याशी इतके डुप्लिकेट एवढे छान बोलतात, तेव्हा तर संताप खूप होतो. पण आम्ही त्यांच्यापेक्षा सुगोड बोलतो. असो, वृत्ती सो प्रवृत्ती. आमच्याकडे चांडाळ येऊ, विद्वान येऊ, कसंही येऊ, आम्हाला योग्य मार्गदर्शन करून त्याचा उद्धार करणं एवढंच आमचं धर्मकार्य. अनेक लोक येतील, देव मंदिरात जातो न्यायशील असतो, चुकीला एकच फटका देतो. आमच्या डावघरी तंत्र मंत्र आम्ही त्यांचा उद्धार करतो. पण महाराज देवाजवळ गेला तर उलट लटकवतात, कारण तो न्यायशील आहे, दंडशील आहे. आम्ही तसे नाहीत. आम्ही भक्त आहेत, दंड देणारे नाहीत. आम्हाला त्रास देण्यानंतर देखील आम्ही उद्धार करतो. हाच तो देवाचा आणि गुरूंचा फरक असतो. आमच्याकडे कशी घाणेरडी सत्ता घेऊन या, तुम्ही कसलेही घाणेरडे लोक घेऊन या, आम्ही परिवर्तन करण्याचा प्रयत्न त्यांच्यात करू. देव नाही करत. देव आधी येऊच देत नाही घाणेरड्या लोकांना जवळ, कारण प्रत्येक तीर्थामध्ये त्या शक्तीचा इच्छाशक्ती असेल तरच आपण दर्शनाला जाऊ शकतो. अक्कलकोटला किंवा तुळजापूरला किंवा गाणगापूरला भगवंताची इच्छा असेल तेव्हाच तुम्ही पाय ठेवू शकतात. असं आहे. असं कोणी सरळ दर्शन घेऊ शकत नाहीत. पण आमचं विश्व हेच आमचं घर आहे. इथली सारी जनता हेच आमचं विश्व आहे. आणि जगताचं कल्याणासाठी, धर्म कल्याणासाठी, जन कल्याणासाठी हे व्रत आहे. ते जीवन असेल. रात्राचा दिवस, दिवसाची रात्र करून आम्ही लोकांचे प्रश्न सोडत असतो. आणि त्या माध्यमातून कळत न कळत एक मानव आहे, यंत्र आहे, त्यालाही मर्यादा आहे. तो मर्यादेच्या पलीकडे कामं नाही करू शकत. म्हणून अनेक युक्त्या प्रयुक्त्या करून आम्ही कार्याचा विस्तार 1000 लोकांकडनं करून घेत असतो. हे गणित दुर्मिळ आहेत, विज्ञानाला सहज न पटणार आहेत. पण हजारो हृदयातनं हे कार्य परत प्रभूंचं कार्य आपल्याला विस्तार करायचा आहे. हा विस्तार विलक्षण असतो आणि हे मानवी बुद्धीच्या कल्पना शक्तीच्या पलीकडचं कार्य असतं. आपल्याला मंजिल फार कठीण आहे. या पूर्ण ब्रह्मसत्तेकडे जाणं महत् कठीण आहे. इथं आधीच तुम्हाला जसं सागर मंथन झालं, सागर मंथन निघत असताना जी 14 रत्न निघालीत, विष निघालं, भरपूर काही गोष्टी निघाल्यात. तसं हे मन हे सागरासारखं आहे. जेव्हा तुम्ही दीक्षा घेतात, मंथन चालू होतं, तर सुरुवातीला विष बाहेर पडतं. त्याच पद्धतीने साधना सेवा चालू करत असताना हे मन वाईट चिंतनाकडे वळेल, वाईट विचारांकडे वळेल, अधिकाधिक तुम्हाला पतन करण्याचा प्रयत्न करेल. पण लाख वेळेस पतन झालं तरी तुम्ही दुसऱ्या वेळेस उठण्याची तयारी ठेवा आणि अध्यात्म स्वीकारा. बुवाबाजी, तंत्र, मंत्र, यंत्र, चमत्कार म्हणजे अध्यात्म नाही. जादूगिरीचा खेळ म्हणजे अध्यात्म नाही. इथून कोणीतरी बाबा शोधावा. आता मला लोक म्हणतो, बाई तू बाबा बने घ्या हो, आमच्या अरण्य भाषेमध्ये, तर बाई बाबा बने जाईल शेतो. तर कसला बाबा आणि काय? प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. आपल्याला योग्य वाट दिली नाही कोणी. वाट जर दिली असती, आपण असं मानवी जन्म सहज स्वीकारला आणि तो सहज असं संपवला असता का? भयंकर वाईट दुःख जर आज सावरले नाही तर कोटी कोटीने दुःख मिळतील पुढे.
जर आज आमच्याकडे आले नाहीत, आमच्याकडे दुःखच आहेत, पण ते बघण्याची क्षमता गुरु देतात. तुमचं गणित बघा, मी परत एकदा सांगतो, प्रत्येकाची कर्म जेव्हा येतात ती येतातच, मग ती कोणाला सोडत नाही. देवादिकांना सोडले नाहीत, सामान्य माणसांना सोडले नाहीत. एक अनुभव म्हणून सांगतो, मानव पंथाचे, अखिल मानव पंथाचे गुरु होते. गुरु मला माहित नाही, तर 15-16 वर्ष झालेत. तर अखिल महानुभव पंथाचे गुरु होते नागराज बाबा म्हणून. त्यांचा एक भयंकर ऍक्सिडेंट झाला, त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे झालेत. बाल ब्रह्मचारी व्यक्ती आणि आजीवन जनसेवेत असलेला व्यक्ती, महान आत्मा, आणि असे देहाचे तुकडे झाले तर ते कोणाचे, आपल्या दुश्मनाचे देखील होऊ नये. त्यांनी आजीवन व्रत स्वीकारलं होतं, बालब्रह्मचारी होते. आणि अखिल महानुभव पंथाचं गुरु बनणं तोंडाचा खेळ नाही. आता सहज नास्तिक लोक म्हणतील किंवा जे मूर्ख लोक म्हणतील, अरे तो देवाचं करायचं तरी त्याचं असं झालं. वर्तमान काळात आपण चांगले कर्म करणारच, पण प्रारब्धवश आपल्याकडनं काही चुकीचे कर्म झालेत. जेव्हा ते कर्म शोधत त्या व्यक्तीला येतात, तेव्हा ते भोगून संपवावेच लागतात. देव असो का, महानात्मा असो, गुरु असो, कोणी असो, पिछे सोडत नाहीत. तुमचे कर्म किती गुडघे टेकलेत तुम्ही गुरूंपुढे, देवापुढे, काही थोडेफार कर्म माफ केले जातात. सर्वच कर्म कोणताच देव आणि कोणताच गुरु माफ करत नाहीत. म्हणून सांगतो, देव खोटे, गुरु खोटे, कर्म प्रधान आहे. उत्तम कर्म महत्वाचं आहे, उत्तम कर्म प्रधान आहे. आधीच सांगतो, ही कर्मभूमी आहे. परत एकदा नाव लिहून देतो, कर्मभूमी. ही कर्मभूमी वृत्ती, कुठली कर्मभूमी? फक्त भारत देश हीच कर्मभूमी आहे. बाकी नंतरची सगळी भोगभूमी, म्हणजे शैतानाची भूमी, राक्षसाची भूमी. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय, कर्मभूमीतच देवतांनी अवतार घेतलेत, भोगभूमीत घेतले का? नाही. ही सगळी शैतानाची नंतरची भूमी, त्या भूमीत काही अर्थच नाही. इथूनच काही ज्यांना क्यू वाटली, विष्णूला क्यू वाटली, येशूचा अवतार घेतला. बाकी स्वतंत्र ही भूमी जी आहे, परकर्मभूमी, या पृथ्वीवरती भारत देशच हा सर्वोत्तम कर्मभूमीचा देश आहे. इथंच अनेक नाना अवतार जन्माला येतात. परदेशात येतात का? भोगभूमी, स्वर्गापेक्षा जास्त ऐश्वर्य तिकडे. जे दानव आहेत ते परदेशात जातात, ते भोग संस्कृतीकडे वळतात. जे योगासाठी परदेशातून काही लोक आमच्याकडे येतात देव शोधायला, हिंदुस्थानातच पुढचं ज्ञान मिळेल येतात. मग एखाद्या अवतारी बाबा इकडे कुणी तर कोणाच्या मागे लागतात, मग कुठे काही मिळालं, लिंक लागली तर ज्ञान घेऊन पळतात. हे देवांची भूमी आहे, आणि तिचे हाल आपण किती वाईट पद्धतीने करून सोडले. तुम्ही सर्व या उच्च कोटी देवतांचे अंश आहात, तुमचे वंश मोठमोठ्या देवांचे, म्हणजे तुमच्याकडे एक विशिष्ट तेज आहेत, ज्या तुम्ही कुटुंबात जन्माला आलात. पण आपण सगळं विसरलो, आपण भलत्याच्याच मागे लागलोय. आपण आदर्श ते फॉरेनच्या लोकांचे घेतो आणि आपण वावंट करतो आपल्या आयुष्याचा. विचारांचा प्रभाव कणभर बी नाही आपल्यात. मानसिक गुलामगिरी तर एवढी पत्करली ना, घाणेरडी. काय बोलणार ते, काय इंग्लिश बोलतात, नाही काय कौतुक करतात, खूप संताप होतो, खूप काय बोलणार. आणि सगळी ही इंग्लिश लोक आम्ही पायाला तुडवू, हे लोटांगण घालतील आमच्या पुढे. एवढी ताकद आम्ही ठेवतो, ताकद फॉरेन गोंडाळून ठेवून देऊ. विश्वातली किती मोठी सत्ता असो, परमेश्वर सत्तेपेक्षा, ज्ञानापेक्षा कोणीच मोठं नाही. अनंत कोटी ब्रह्मांड आहे, नायक आहे तिथं, यांच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. सांगण्याचा मूळ उद्देश, खरं आपल्याकडेच आहे, खरी शक्ती आपल्याकडे, खरं ज्ञान आपल्याकडे, खरा धर्म आपल्याकडे, खरे गुरु आपल्याकडे, विश्वातलं अनेक रहस्य आपल्याकडे. इथं डुबून तर पहा, अख्खे विश्वाचे गुरु तुम्ही बनणार. या आध्यात्मिक ज्ञानात उडी घेऊन तर पहा, अनेक संप्रदाय, ग्रंथ अभ्यास करा. लगेच कोणाला गुरु नका करू, तुम्ही अति ज्ञानी व्हा, तुम्हाला ओढ लागू द्या. देवाची भक्ती करा, नका गुरूंकडे जाऊ. देवाची भक्ती करून तुम्ही ग्रंथांकडे वळा, त्याचं साधन पकडा आणि देवांना प्रार्थना करा.
तुम्ही इष्टदेवतेला प्रार्थना करा की योग्य गुरूंच्या संपर्कात आम्हाला येऊ द्या. आता आमच्याकडे बरेच लोक आले, त्यांनी तो एकनिष्ठ व्रत केले होते, एका त्याने 90 दिवसाचं तप केलं होतं, अनुष्ठान मांडलेलं होतं, की आम्हाला योग्य गुरूंना मार्गदर्शन मिळालं, दत्तगुरूंचं मार्गदर्शन आम्हाला योग्य ते मिळालं पाहिजे होतं. 90 दिवसांचं अनुष्ठान ठेवलं, 90व्या दिवशी गुरुवार होता, त्याच दिवशी त्यांना आमचा नंबर मिळाला. डोळ्यात पाणी आले, बोलते माझं 90 दिवसाचं जे जप होता, तप अनुष्ठान पावलं आणि दादांचा नंबर मिळाला. कोणाच्याच मागे लागू नका, देवी देवतांच्या मागे लागा आणि त्यांना वारंवार प्रार्थना करा आम्हाला योग्य गुरु मिळाले पाहिजे. असंच सहजीव नका आमच्याकडे, देवी देवता पाठवतील तेव्हा या, तेव्हा समजेल, मग तेव्हा तुम्ही आमच्याशी कनेक्ट होणार. ग्रामदेवता, कुलदेवता, पितृदेवता तुम्हाला तर पडत असं सांगण्यासाठी, अरे त्या अविनादाकडे जा रे बाबा, तिथं कल्याण करून घ्या, तिथं अद्भुत शक्ती आहे. पण आपण शंका मनात, द्वेष, अहंकार, मीपणा, दुःखामध्ये इतकं गाडलं गेलेलो असतो की आपल्याला वर यायला जागाच नसते. आणि आमच्याकडे येणं कसं शक्य आहे? आमच्याकडे यायला तर खूप पुण्याचं तप आणि जप लागतं. तुमची पुण्याची जमावजमी झाली तेव्हा बुद्धी येते आमच्याकडे येण्याची, सहज येत नाही. आणि ते येऊन पण इथून निघून जाणं म्हणजे भयंकर शाप. आमच्याकडे येऊन निघून जाऊन क्रोधिष्ठ होऊन निघून जाणं म्हणजे एक प्रकारे तुम्ही काय बोलणार होता, काहीच बोलायचं नाही मला. शापित कोपित, लाख लाख देवांचे शाप घेणं चालेल, पण इथून कोपित होऊन जाणं फार कठीण. इथे एकदा महाशक्ती कोपले तर तुमचं अनंत युग, 2 4 5 युग बोलत नाही, अनंत युगाचं नुकसान आहे. अनंत युग बजवले पासला दोष लागतील आणि तुमची सगळी पुण्य आम्ही नष्ट करणारच, सोडणारच नाही. म्हणजेच काय की आम्हाला आडवं येणं, आम्हाला त्रास देणं आम्ही सोडत नाही. इथं मूळ मूळ कर्म आहे, जे नारायणाच्या पलीकडे कर्म देवे, काल आहे, महाकाल आहे, त्याच्या पलीकडे ती पुरुषोत्तमाची शक्ती आहे, भगवान कृष्णांची. तुम्हाला वाटत असेल आमच्याकडे स्वामी महाराज आहे हे ते, अरे महाराजच तुम्हाला गुंडाळणार, थांबा जरा. आडमार्गाला येऊ नका, वाटेवरती काटे पेरू नका. इथं येऊन बघा तर सही, कित्येक जन्मांची पुण्य आहे, त्याची तुम्हाला सहज उत्तर मिळतील. तुमचं आयुष्याचं इथं असं कल्याण झालेलं असेल, ते काही होते त्यांचं कल्याण जसं झालं तसं. पूर्ण पुरुषोत्तम याची प्राप्ती काय असतं बरं? हे ब्रह्मा विष्णू महेश, अरे ते गुरु आहेत आपले, त्यांना वंदन करून पुढे सरकायचं असे. त्यांची सत्ता आहे, त्यांनी विश्व निर्माण केलंय, पालन ते विश्व सांभाळण्याचं काम त्यांनी केलंय, नंतर ते विश्व संहार करण्याचं काम त्यांनी जबाबदारी घेतलेत. वरून एक परमेश्वराचा अंश म्हणजे मानव टाकलाय. तो मानव कर्म जेव्हा येतो, आता ज्यांची सत्ता आहे ते तुम्हाला नमन करणं आहेच त्यांना. म्हणून आम्हाला ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, ते आमचे गुरु आहेत, त्यांना नमन करणार. पण गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः घ्या. त्या परब्रह्माला ब्रह्मा विष्णू महेश देखील वारंवार नमन करतात. अशा गुरूंना आम्ही नमस्कार करतो. हे देवता आहेत, सगळ्या प्रकारच्या देवता आहेत, त्यांना वारंवार नमन करावं लागेल. संसार त्यांचा आहे, संसाराचे त्यांना अधिष्ठान देवता बनवलेत. लक्ष्मी असो, अन्नपूर्णा असो, गणपती असो, या अधिष्ठानी देवता आहेत सगळ्या त्या, त्यांना वारंवार नमन करून पुढे जावं लागेल. शिवपिंड त्यांचा अधिकार आहे, सृष्टी रचनेत त्यांचा हिस्सा आहे. आपल्या शरीरात देहात अनेक देवता आहेत, पण मूळ परमात्मा परमेश्वराचा अंश आहे. तोच परमेश्वराचा अंश अनेक देवतांमध्ये, त्यांच्या कक्ष आहे, विभाग आहेत, त्या कक्षेत ते कामं करतायत. पण तो मूळ तुमचा परमेश्वराचा आहे हे सांगण्याचं ताकद सध्या युगात कोणाची? कोणाचीच नाही. देव कसं बजावं हे माहित नाही, संतांशी कसं बोलावं हे माहित नाही, सत्ता कशी उपभोगावी ती माहित नाही.
साधना करावी, कोणती करावी ती माहित नाही. अरे किती जप करणार, किती पारायण करणार, काय तुम्हाला काय मिळालं तिथून? जर तुम्हाला आत्म्याचा आता पत्ता सांगणार गुरु मिळाला नाही, तुमचे ते आरत्या, तुमचं ते कौतुक, ते काय कामाचं? जोपर्यंत तुम्हाला स्वतःला शोधण्याची बुद्धी गुरूंकडनं मिळाली नाही, तोपर्यंत सगळं व्यर्थ आहे. त्याला काहीच अर्थ नाही. मग तुम्ही किती दान धर्म करा, आणि किती पुण्य करा, आणि किती मंदिर बांधा. आम्ही नालायकल्या नालायक माणसाला सांगतो, बाबा स्वतःकडे शोध, तू बघ. गुरु करणं म्हणजे स्वतःकडे अंतरंगात पाहणं असतं. पण थोडं का आमच्याशी तो कनेक्ट झाला, त्याला वाटतं मी खूप मोठा पापी समजायचं. कुठेतरी गुरूंचे शब्द त्याला लागलेत, त्याने स्वतःकडे पाहिलं, कर्म अंतरंगातनं चेक केलं, स्वतःची अनंत जन्मांची धुलाई करून, स्वच्छ करून, पवित्र करून आत्मिक देहात स्थित होणं, देहातिक बुद्धीतनं आत्मिक प्रगतीकडे वळणं, म्हणजे ते गुरूंचं खऱ्या अर्थाने कार्य असतं. म्हणजे गुरु केल्याचं ते मंत्र दीक्षा घेतल्याचा तो प्रभाव असतो. महाराज का वर्षभरापुरतं गुरुपद घेतात, लायकीचेच नाही लोक म्हणून लगेच सोडून देतात. झाले मर तिकडे, नको डोक्याला ताण, अक्कलच नाही तुला, तुझं काय गुरु बनू मी? मार्गदर्शन महत्वाचं असतं. प्रत्येक स्टेपकडे अध्यात्माकडे वळणं कठीण आहे. महाराज क्षणोक्षणी पावलं पावलानं बोध देतात. महाराज पण गुरु या ईश्वरात डुबवत नाहीत करोडो हजारांमध्ये. तात्पुरतं तुमच्याकडे करोड असतील तर काढून घेतील, विकळचूट करतील तुम्हाला, पण खरं अध्यात्मिक ज्ञान देतील. महाराज दैवत फार कठीण आहे, कठीण आहे. ते खरंच वाल्याचं वाल्मिकी करणारं शस्त्र आहे स्वामी महाराज. म्हणजे बाहेरून ते वज्रासारखे कठीण जरी वाटत असलं, आतून मायेमध्ये ते फार भक्तांविषयी भक्तवत्सल आहेत, भक्ताभिमान आहेत, आणि त्यांना वाटतं की आपण ह्या भक्ताचं खूप खूप कल्याण करावं. अहो तुम्ही त्यांच्यासाठी काय करणार, किती करणार, काय घेऊन देणार त्यांना तुम्ही? ते जेव्हा अशी अमाप माया करतात, त्यांची माया अमाप असते हो, कोटी कोटी माते समान असते. जीव त्याची लवकर आपल्याकडे यावा. तुम्ही काय घेऊन स्वामींना भेटायला जातात? स्वामींना एवढ्या आतुरता आहे तुम्हाला भेटण्याची, काय सांगणार तुम्हाला मी? पण मध्ये तुमच्या वासना येतात. भिंत कसली ते वासना, तुमचे कर्मदोष, ही मोठी भिंत येते स्वामींच्या तुमच्यामध्ये. बघा किती देव भजणार, ते पुजारी पहा मंदिरातले, त्यांना कसलं घंट्याचं ज्ञान, सगळेच पुजारी पहा. अरे इथले कर्मकांडाचे एवढे फास जिल्हाड त्यांचे, आणि एवढे कौतुक करतात, त्या पूजा आरत्या करतात, त्यांना घंटा देव कळत नाही. मला खूप खूप संताप येतो. तो व्यापारी करणारा पुजारी असतो, त्याला काहीच कळत नाही, काहीच गंधच नसतो. आम्ही ज्योतिर्लिंगात गेलो, तिथं पाहिले, तिथले पुजारी पाहिले, काय ओवळं सोवळं, काय कौतुक नाही, किती काय, आणि बाहेर निघाल्यानंतर यांचे कर्म एवढे घाणेरडे आहेत, तुम्हाला काय सांगणार? देवाजवळ 24 तास राहणाऱ्या व्यक्तीला जर ज्ञान नाही, जर धर्म कळला नाही, जर देव कळला नाही, काय ते पुजारी पण नाही ओळख सोहळ्याचा अर्थ मला सांगा तुम्ही. पण एका गुरूंच्या संपर्कात जर तुम्हाला अंतरंगातला देव पाहता आला, मग गुरु म्हणजे काय? परत सांगतो, गुरु म्हणजे काय? अरे कोटी कोटी तीर्थांचे धन येते, तुम्ही किती तीर्थ जपणार आणि किती तिथं कौतुक करणार, किती ट्रस्ट उभारणार ना, किती त्याचं करणार. तीर्थातला देव गुरूंच्या चरणाशी असतो, खरा गुरु जर मिळाला तर. तिथे बाजारमध्ये तो तुम्हाला माहिती, लाईन लागली, गल्लोगल्ली आहेत, निस्ता व्यापार चाललाय, निस्ते रिद्धी सिद्धी, लई कौतुक चाललंय, लई भानगड चालली. मूर्खांच्या बाजारांमध्ये मूर्ख झालेत तुम्ही. सपाटून मागून पडून गुरु ओळखा, दिव्यत्वाची प्रचिती येऊ द्या, सिद्धीच्या आणि शक्तीच्या मागे नका लागू. गुरुने जर तुमची खऱ्या अर्थाने खरी ओळख करून दिली, तेव्हा समजा की हाच गुरु. आणि गुरु तर आपण माणूस नाही कोणालाच, तुमचा आत्माच गुरु आहे. प्रथम साधन सांगतो, देवादिकांची प्रार्थना करा, अनुष्ठान करा, आणि त्यांना सांगा की खरा गुरुंकडे आम्हाला पाठवा, जेणेकरून आम्हाला ज्ञान मिळेल, जेणेकरून आम्ही शांत होऊ, आध्यात्मिक वारसा आम्ही चालू, किंवा आध्यात्मिक ज्ञान आम्हाला मिळण्याची जिज्ञासा आहे. देवादिकांना प्रार्थना करा, देव तुम्हाला योग्य मार्गदर्शन दाखवतील. सहज कोणाला असं देवदारी गुरु नका करू, आयुष्याचं वाळवंट होईल. पहिलेच तुम्ही वाळवंटात फिरताय, चुकीच्या दिशेला चुकीच्या गतीला घेऊन जाते, आणि तुम्हाला काय लुटायचं लुटून घेते.
जिथं पैसे मागितले जाते थांबायचंच नाही. जिथं पैशांचे व्यवहार आहे तिथं. मला तर एवढं टेन्शन पडलंय ट्रस्ट करून. मला तरी वाटतं माझं का उद्याचं स्वरूप असं घाणेरडं गुरूंसारखं होणार आहे. मला तर हे सगळे धंदे बंद करावेसे वाटतायत. ट्रस्ट ते मंदिरं मला सगळं जुगार वाटायला लागलाय तो सगळ्यात. आणि लोक मला चांगले मिळतच नाहीत की जेणेकरून प्रामाणिक कार्य करतील असं. ते उद्या उठून आमचं नाव खराब करणारच आहेत. खरं सांगतो अजून मला प्रामाणिक लोक मिळालीच नाहीत. म्हणून मला उद्या कार्य करावं की नाही करावं का असंच ठेवावं एवढंच मला असं वाटतंय. उद्या उठून मंदिर करावं खूप विचार होता. मंदिर करून आपलं स्वतःच काही व्यक्तिगत करावं. पण या मायेत अडकून मी तर नाही खल्लास होणार असं वाटायला लागलंय. माझं तत्वज्ञान मी ओढून ओढून सांगतो, पण मी जर या मायेत लटकून गेलो किंवा हे मंदिरांचे व्यवहार व्यापाराचे तटकून गेलो तर मी काय बोमला लोकांना बोंबलून बोंबलून सांगू धर्म काय असतो आणि देव काय असतो. खरंच म्हणून महाराजांनी पिशाची रूप धारण केली होती. ह्याच कारणासाठी धारण केली होती. महाराजांनी आम्हाला पण तसंच करून द्यावं वेड्यासारखं. नको ते धंदेच नको कसलंच भान नाही ठेवावं. ब्रह्म आनंद यातच राहावं. संसार नाही काहीच नाही काही कशातच काही वृत्तीच नको कुठली काही. धर्मकार्य फार करणं कठीण आहे हो. आम्हाला इमानदार सज्जन लोकांची फार गरज आहे. आणि महाराजांना ते शोधून सापडत नाहीत म्हणून आज महाराज पाठवत नाही. घ्या स्वामींचं कसं कार्य करू. त्याला आपला संघ व्यवहार अन्न हे खूप महत्वाचं आहे. या गोष्टींमुळे आपण भ्रष्टनष्ट झालोय. अन्न खूप महत्वाचं आहे. पावित्रता तयार करणं अन्नातूनच मन तयार होतं, पावित्रता तयार होते, साधनेतनं योग्य दिशा मिळते. ज्या मंत्रांचं बळ असेल ती पावित्रता ते वलय ते देवतांचे आपल्याला मिळतात आणि आपलं अरिष्ट वलय असं ते निघून जातं. फार कठीण आहे धर्मकार्य करायला. जेव्हा आम्ही सरकतो स्वामी इच्छेने पुढे येतोय. स्वामी इच्छेने कुठपर्यंत जाऊ स्वामींनाच माहिती. पण खरंच महाशक्ती तर इथं आहे, पण आम्हाला हिमालय उचलण्याची ताकद ठेवावी लागेल तेव्हा कुठेतरी धर्मकार्य होईल. कमी वेळात वर्षभरात आमचं बरीच प्रगती झाली आहे. 12 वर्षात 12 मेळावे झालेत. या वर्षभरात 23 जुलैला आम्ही नवीन श्री गुरुदेव परिवार ग्रुप तयार केला. वर्षभरात 30,000 लोकांची संख्या झाली आणि ह्या वर्षभरात 12 मेळावे झालेत. अद्भुत प्रतिसाद आपल्याला सगळ्यांकडून मिळाला. आणि हे कार्य करत असताना अनेक लीला प्रभूंनी पण केल्या, स्वामींनी केलेत. आता हे कार्य पुढे न्यावं का न्यावं, कसं न्यावं हाही आम्हाला पुढे प्रश्न आहे. का असं निरंतर चालत ठेवावं. व्यवहार नेमके कसे ठेवावेत, कसे पुढे राहू द्यावेत, कशा युक्त्या प्रयुक्त्या कराव्यात लोकांना आणि कसं त्यांचा उद्धार करावं हे गणिताचं सध्या आम्ही गोंधळलोय. कठीण आहे खरंच. ही बुद्धी ही मानव बुद्धी फार कठीण आहे. म्हणून देवांना सुद्धा राजकारण खेळावी लागतात. आता याचा अर्थ कळतोय. एवढा साधा सरळ देव त्याला सुद्धा भक्ताला राजकारण खेळवावे लागतात. आणि देवच राजकारण कशाला खेळेल. तो भक्त जसा राजकारणी असतो देवाला राजकारण भक्त शिकवून देतात. तो साधा सरळ असतो देवाला काहीच कळत नाही. तो फक्त वेडा असतो भावभक्तीचा. देव शुद्ध वेडा असतो भावभक्तीचा. त्याला ज्ञान नसतं काहीच नसतं. ती आई आणि मुलगा एवढंच नातं असतं. तुमचं जास्त नालायकपणा असतो म्हणून देवाला नालायक स्वतःला काहीतरी वेगळापणा दाखवावा लागतो. ही कलियुगाची संततीच वेगळी असते. खरं सांगतो मी. हायब्रिड अन्न त्यांना ही अशी कुटनेत्या राजनेत्या अशा अनेक उद्भवतात ना, ते मानवी मनामध्ये लय विकार असतात. ते विकारांचं काय करावं. आणि ते विकार फक्त साधने नष्ट होतात. बसा तासन तास जप तप तेव्हाच मन पवित्र होईल. अदरवाईज राजकारणच तुमचं होईल. मनापासून अगदी 10, 15, 20 मिनिटं घनघोर बसा. स्वतःला विसरा. ध्यान करा. ते कर्मदोष जाळून टाका. मन पवित्र करा. जोपर्यंत मन पवित्र होत नाही तोपर्यंत गुरुच करू नका, गुरु मंत्रच घेऊ नका.
आणि गुरुमंत्र मिळाला असेल तर एवढा त्याला ध्यास घ्या त्याचा, कोटी कोटी जप करा. 2 4 5 काय हो याच्याने होते हो. कोटी कोटी जप केल्याने त्याचं तुमचं परिवर्तन होईल, अद्भुत परिवर्तन होईल. आणि असे मंत्र दिलाय तो बीज मंत्र, परत एकदा सांगतो, कोटी कोटी जन्मांची वाट तुम्हाला पाहावी लागली. मानव जन्म म्हणजे 84 लक्ष मिळतो तुमच्या झाले असतील खूप, पण कोटी कोटी मानव जन्मात एकच असा मंत्र मिळतो जसा तुम्हाला दिलाय. महत्भागी ज्यांच्या हातात बीज मंत्र पडलाय त्यांनी कोणाचीच वाट पाहू नये, साधनेला सुरुवात करावी आणि 2 4 5 लाख तर सहज जप करून सोडावा. मोजूच नाही, काही मागूच नाही. हे मागचं सगळं धुवून टाका स्वच्छ, नंतर आम्हाला पहा. मग बघा आम्ही कोण आहे काय तर. इथं कोटी सूर्याचं तेज आहे. पण आम्ही सुद्धा आता कन्फ्युज होऊन जातो कार्य कसं करावं. आम्हाला सुद्धा खूप बंधन आहेत, नाही सहज सहज सांगतायत काही. हतबल होतो, अनेक अवतार हतबल झालेत कार्य करत असताना, खरंच हतबल झालेत. कठीण आवरण घ्यावं लागतं. निर्मळ मनाचे भक्त मिळणं फार कठीण आहे, पण त्यात आम्ही परब्रह्म विठ्ठलांना भाग्यवान समजतो की त्यांना खूप निर्मळ भक्त मिळाले हो. आमचे कृष्ण महाराष्ट्रातले परब्रह्म भगवान विठ्ठल, त्यांना खूप छान भक्त मिळालेत आणि ते भक्तीमध्ये एवढे रममान झालेत. खरंच ते कृष्णाला महाराष्ट्राचं हेवा वाटतो अजून सुद्धा. आणि ती पंढरी अजून सुद्धा असते. कृष्ण 28 युगे त्या ठिकाणी उभे आहेत. वारकरी संप्रदाय आमचा खूप निर्मळ मनाचे लोक असतात वारकरी संप्रदायामध्ये. बरेच त्यांना विठ्ठल कळत नाही, पण त्यांची भक्ती खरंच ग्रेट असते. अनुभवलं, समजलं आणि वारंवार नमन त्या विठ्ठलाला केलं, ते विठ्ठलात साक्षात मला आमचे स्वामीच दिसलेत. ते म्हणतात, अरे इथे मीच बसलोय, तू कुठे जातोस? जेव्हापासून स्वामींची सेवा करतो, स्वामींनी अगदी कडक आदेश दिलेत, कुठलेच देवळात नाही, मंदिरात नाही, तीर्थात नाही घुसायचं नाही, तू कुठेच जायचं नाही, सगळ्या ठिकाणी आम्हीच आहे. आपण कुठे देवळात गेलो, मंदिरात गेलो तर आम्हाला फटका बसतो, अरे बघ इथंच आहे ना मी, कुठे जायची गरज आहे तुला? ज्याला गुरु करणं म्हणतात. कुठल्या मंदिराची पायरी चढली, आमचं तोंडात एकच नाव असतं, श्री स्वामी समर्थ. काही कळतच नाही ना त्यांच्याशिवाय, कारण अखिल विश्वाचे तीर्थ असताना त्यांची जी लहानपणीच त्यांनी सांगितलं, मग जायचं कुठं आपण मरायला? तो जर आपल्या जवळ आहे मग तिथं किती कुठाने करत बसायचे. बसायचं तर असा देव बसायचा. ते ज्या शक्तीशी समरूप झाले, ती शक्ती जे कधी आपल्याशी समरूप होईल? आपण स्वामींचे, स्वामी आपले, स्वामींचे लाखो करोडो भक्त असतील, पण स्वामींची ओळखायची जेव्हा विचार भक्त म्हणून जेव्हा स्वामींना ओळख निर्माण करून द्यायची असेल, त्याने सरळ आपल्याकडे बोट दाखवावा, हा माझा भक्त, असं त्याने छातीतून सांगितलं पाहिजे स्वामींनी. बरं, देवांच्या सभेत हा आमचा भक्त बरं असं सांगितलं पाहिजे. थोडी मान ताट असली पाहिजे. आणि पृथ्वीतलावर त्यांनी आपल्याला हे कार्य दिलंय. मानव जन्म तर दिलाय, पण जन्म त्यासाठी घेतलाय स्वामींच्या कार्यासाठी. तुम्हाला उद्या कार्य करत असताना असे स्वामींच्या ताट म्हणून उभं करून स्वामींच्या पायाकडे नजर ठेवून बंधन तरी करता येईल. जसं जमलं तसं तुम्ही आमच्याकडनं कार्य करून घेतलं. वेळ कठीण आहे आणि प्लॅटफॉर्म फार मोठा आहे आपल्याला कार्य करण्याचा. स्वामींचं फाट कार्य करा, अद्भुत कार्य करा. त्या कार्याच्या मागे लाजू नका, कुठल्याच कार्याच्या मागे लाजू नका. तुमचे काय असेल ना ते, हा जन्म वाया गेला तरी चालेल, दुःखांमध्ये गेला तरी चालेल, काहीच हरकत नाही, स्वस्तात गणित निपटून जाईल. अनंत काळाचे दुःख आजच जर नष्ट करायचे असेल तर अद्भुत भक्ती करा, एवढी प्रचंड भक्ती करा. सगळं समूळ वाईट कर्मांचं गेल्या जन्मांचं नष्ट करून टाका आणि महाराजांना सांगा, ह्याच जन्मात आम्हाला पवित्रता द्या. समूह कर्मांचे दोष नष्ट करून आमच्या देह शुद्धीकरण करून आत्मिक ज्ञानाकडे आम्हाला वळवा. एवढं तर करा. त्यालाच किती जन्म लावून जातात ते माहित नाही, या जन्मातच किती कटांगळ्या खाव्या लागतात माहित नाही.
वासना सहज मिटत नाहीत. दिवसेंदिवस त्या प्रकारच होत राहतात. आज हे नाही पाहिजे ते उद्या ते पाहिजे. आपले गणित कधी संपत नाहीत. आपल्या प्रत्येक बॅलन्स मध्ये एक एक झिरो वाढवावा. 1000, 10,000, 1,00,000, 10,00,000, 1,00,00,000, 10,00,000, 10,00,00,000 असे एक एक झिरो वाढलेले आपल्याला आवडतात. पण हे वाढलेले पाप असतात. जेवढा बँक बॅलन्स तेवढा पापाचा बॅलन्स असतो. लक्षात घ्या. संपत्तीबद्दल मी बोलत नाही. पण आमच्या संतांना महाराजांनी किंवा देवदेवतांनी कुठलीच संपत्ती दिली नाही. खऱ्या संतांकडे संपत्ती नव्हतीच. राक्षसांकडे होती. बघा, लंका ती रावणाची सोन्याची होती, जळाली. द्वारका देवाची होती, कृष्णाची, ती बुडाली. ती जळाली बुडाली तर तुमचं काय ते 2 कवड्या तुम्ही घेऊन फिरणार? गुलामी सेवेचीच करा स्वामींच्या. लक्षात घ्या, भयंकर सुख हे सुख नाही, अनंत काळाचं दुःख आहे. ऐश्वर्य भोग विलास राक्षसांचा स्वभाव आहे. विरक्ती वैराग्य ज्ञान भक्ती ही दैवी संपदा आहे. विरक्ती कशी असते, ज्ञान कसं असतं, भक्ती कशी असते, योग्य गुरूंकडनंच मिळतं. मंदिरांचा खेळ थांबवा, किती थांबवणार, किती करणार? आता सतसत विबुद्धी ठेवून अध्यात्माकडे वळा. अध्यात्म म्हणजे अंतरंगात्म अध्यात्म ज्ञान, आत्म्याचं ज्ञान. हे आम्हाला लहानपणी खूप वाटायचं. कोणी भविष्य सांगितलं खूप आनंद वाटायचा. मग ज्योतिषी असो, अरे मी कोणी माझी ओळख निर्माण सांग ना मला, तू साधू संत भेटला की तू, आम्हाला हे वाटायचं असं. पण संपर्क करत करत अनेक संन्यासी पाहिले. नंतर कळलं, अरे काय पाहावं, किती पाहावं, कसं पाहावं, कशासाठी पाहावं, काय गरज आहे. 2, 4, 5 आपले जन्म सांगितले, मागचे जन्म सांगितले, त्यानं काय होणार आहे? हे सगळं अज्ञानपण आहे. पुनर्जन्म सगळं सगळं मनाचे विकार आणि वासनेतनं निघालेले सगळे जन्म आहेत. काही पाहू नका, मागचे जन्म भयंकर वाईट असतील म्हणून तर या कलियुगात जन्म झालाय. फार कमी चांगली कर्म केली आपण, ते समूळ नष्ट करून टाका आणि वर्तमान काळात तुमच्या हातामध्ये अशी साधना करा, अशी साधना करा, असा देव भजा की तुमचं सगळं नष्ट. बघा, हे मी तुमचं वैयक्तिक सांगतोय. प्रत्येकाची कर्म झोप घेऊन जाणार आहे. तुमच्या शरीराचे नाते सगळं व्यवहार हा स्मशानापर्यंतच आहे. आई वडील बाप बहीण भाऊ हे सगळे तुमचे फक्त एक दिखावा स्वरूप नाटक आहेत. प्रपंच निस्ता नाटकी करायचा आहे आणि खऱ्या अर्थाने परमार्थ करायचा आहे. स्वतःला शोधायचं आहे, अज्ञानाकडे होऊन ज्ञानाकडे वळायचं आहे. तुम्हाला सुरेख बुद्धी ही तुकारामांसारखी आली पाहिजे, नामदेवांसारखी आली पाहिजे, ज्ञानेश्वर माऊलींसारखी आली पाहिजे, चक्रधर स्वामींसारखी आली पाहिजे. अनेक संत होऊन गेलेत, ते ज्या दिशेने गेले त्या दिशेने जा. बाहेरच्या जनतेकडे पाहू नका. ही जनता अनादी काळापासून संतांना सळत आली आहे. चांगल्या कर्म चांगल्या मार्गात असलेल्या लोकांना त्रास देत आलेली आहे, किंवा आपले चांगले मार्ग बंद करण्यासाठी ही सभोवतालीचा परिसर असतो. म्हणून संतांचा आदर्श घेऊन पुढे चला आणि ही हरी जनता तिला डोक्यावर धरा, तिला नतमस्तक व्हा, पुढे सरका, योग्य संघ पकडा. हे सगळं करत असताना, परमार्थाची वाट दाखवत असताना योग्य संघ जर पकडला तरच आयुष्याचं कल्याण आहे, कल्याण आहे, कल्याण आहे. नाहीतर एवढं भयंकर नुकसान आहे, अनादी काळाचं नुकसान आहे, अनादी काळाचं नुकसान आहे. मानव जन्म महादुर्लभ आहे, महादुर्लभ आहे. तो कधीच मिळत नाही, कधीच मिळत नाही. सत्ता पैसा यांच्या नादी नका लागू. राजकारण महादोषांचं कारण आहे. राजकारण त्या सत्तेत अजिबात पडू नका. आम्हाला लोक 0 मिनिटात कळतात कोण कसं काय, काहीच गरज नाही. राजकारण तर एवढं घाण आहे, तुमचं सगळं पुण्य संपवण्याचं कारण आहे आणि इथून महापाप घेऊन जाण्याचं कारण म्हणजे राजकारण आहे. ते भले मोठ्या आलिशान घर त्याग करा त्यांचा. महादोषांचं नरकाचं खान कारण म्हणजे ऐश्वर्य आहे. बुद्धी स्थित करा विरक्तीमध्ये. भयंकर काळ तुम्हाला खाणार आहे.
या जन्मातच तुमच्या वासना नष्ट करा. गुरु यासाठी करावे लागतात. ही गोष्ट आमच्या अजिबात लोकांना आवडत नाहीत. आम्ही या गोष्टी केल्या तर लगेच डायव्हर्ट होतात आणि असे लोक आम्हाला नकोच जे ह्या गोष्टींमध्ये त्यांचा इंटरेस्ट नाही. जीवांना घडवणं म्हणजे महाकठीण आहे, भयंकर कठीण आहे. आज रामकृष्णासारखे आले तरी घडवू शकत नाहीत. मी आत्ताच लिहून देतो. रामकृष्ण येणारच नाहीत. एवढे व्यभिचारण, प्रलोभन आणि एवढे दुराचारी हे मन झालेले आहेत. जीवनी झालेत, जीवांची मन झालीत, सैतानी झालीत. त्याला आहार कारणीभूत आहे. शुद्ध आहार, पवित्र आहार, शाकाहार आणि त्यानंतर ते गुरु, नंतर मग साधना. खूप कठीण गोष्टी आहेत. कमीत कमी 3 पिढ्यांचं तरी शुद्ध शाकाहारी असलं पाहिजे, तेव्हा खरा शिष्य तिथून निर्माण होतो. थोडेफार विकार असतात चालतील, कारण घोर कलियुगच आहे. पण ते विकार फळ मिळण्याचं ताकद गुरु देतात. समर्थपणे आपण साधना करून पुढे सरका. वेळ कमी, वैराची रात्र आहे. तुम्हाला फक्त तुमची भक्ती आणि साधना वाचवू शकते. गुरुने दाखवलेले मार्ग अंगीकारणं हे कठीण असतं, मान्य आहे. पण त्यावर चालणारा खरा सच्चित चालतो. बाकी इकडून ऐकतील तिकडे सोडून देतील. अनादी काळापासून आता बरेच शिष्य आमच्याकडे आलेत, म्हणजे बरेच सेविकरी आलेत. ते कदाचित अक्कलकोटला असतील, गाणगापूरला असतील, पिठापूरला, पण त्या ठिकाणी त्यांनी रोज श्रीपाद प्रभूंची दर्शनं घेत असतील. गाणगापूरला रोजच नृसिंह स्वामींची दर्शनं घेत असतील आणि अक्कलकोट आल्यावर श्री स्वामींची दर्शनं घेत असतील. तेच जन्म होत असतात. पण त्या काळात तिथी वृत्ती स्थित झाली नाही त्या चरणांमध्ये. परत कोलांट खाऊन परत आमच्याकडे आलेत. आता जर बुद्धी स्थित झाली नाही तर घोर नरकाचे पुढचं युग फार कठीण आहे. म्हणजे पुढचा काळ कठीण आहे. निरंतर चालतंय. ते छोटस गणित सांगितलं. ते ब्रह्मदेवाचं आयुष्य आम्हाला माहिती आहे, शिवाचं माहिती आहे, विष्णूचं माहिती आहे, महाकालाचं आयुष्य माहिती आहे, अक्षराचं माहिती आहे, अक्षर ब्रह्माचं माहिती आहे. त्यानंतर तो पुरातन परमेश्वर, त्याचा काळ माहिती आहे. एवढ्या कठीण गोष्टीपर्यंत कसं पोहोचणार? पूर्ण ब्रह्मतत्व साधी गोष्ट नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णांना ओळखणं, विष्णूचा अवतार कृष्ण नाही, लक्षात घ्या. ते लंगडा बाळकृष्ण तुमच्या घरात बसलाय, तो विष्णूचा अवतार आहे. त्याने अनेक जन्म घेतले, अनेक मृत्यू झालेत. ते नाही, आमचा कृष्ण तो वेगळा आहे, काळा कृष्ण. तो अद्भुत आहे. तो कबीराचा बाप आहे. कबीर सतलोकाचे होते, सतलोकाचे. सतलोकाचे तो कोण होते? गण होते. तिथून त्याने अवतार घेऊन ते पृथ्वीवरती आले. पण सतलोकाचा मालिक जर कोण असेल तर भगवान श्रीकृष्ण आहेत. गोलोकाचा मालक जर कोण असेल तर भगवान श्रीकृष्ण. ती पूर्ण सत्ता, पूर्ण परमेश्वराची, ती वेगळी आहे. म्हणून हिंदू संस्कृतीचे जनक भगवान श्रीकृष्णांना मानलंय आणि गीतांसारखं वैभव आपल्याकडे आहे. गीतेचं ज्ञान आपली ही शान आहे. उतरा, बावटासारखं जीवन जगू नका. काळ घेरतोय. एक दिवसा गणित काय बर्थडे मनवतात तुम्ही रे? ज्या दिवशी बर्थडे मनवला त्या दिवशी समजायचं मूर्ख लोक स्वतःचा बर्थडे करतात. अरे वर्ष संपला, काळ घेरून चुकला, तो मानगुटीवर बसलाय, तरी तुम्हाला अजून गुरु सापडला नाही. साधना कधी कराल? त्या दिव्यत्वाची प्राप्ती कशी कराल? मानव देवाचं कल्याण कधी कराल? वेगळ्या संस्कृतीकडे घेऊन जातो आणि वेगळ्या दिशेकडे नेतोय. हे अद्भुत कार्य आहे, जबरदस्त आहे. कदाचित तुम्हा सर्वांचं जर योग्य आम्हाला समर्थन मिळालं तरच आम्ही आणखी पुढे सरकू. नाहीतर प्रचंड त्रास पुढे आहे आणि हा त्रास सहन करणं म्हणजे फार कठीण आहे. त्यासाठी हे कार्य वाढवावं म्हणून श्री प्रभू आम्हाला सहकार्य करतील, मदत करतील. सर्वश्री दत्त प्रभूंची इच्छा आम्हाला बळ द्यावं, तेवढी आत्मिक शक्ती द्यावी की विश्वाला हे प्रभू ज्ञान, दत्तगुरूंचं ज्ञान अख्ख्या विश्वाला गवसणी घातले गेले पाहिजे आणि हे विश्व दत्तमय, प्रभूमय, स्वामीमय झालं पाहिजे. म्हणून आजच्या या मार्गदर्शन मीटिंग मध्ये दत्तप्रभूंना वारंवार नमन करून प्रार्थना करतो, प्रभू सहकार्य करा, मदत करा, आम्हाला आत्मिक शक्ती द्या, आमच्या सोबत असा आणि हे कार्य आमच्याकडनं करून घ्या. अखिल विश्व हे दत्तमय झालंच पाहिजे. अखिल विश्व हे स्वामीमय झालंच पाहिजे.
ही आमची प्रणाली अख्ख्या विश्वात पसरली पाहिजे. रोम रोम मध्ये प्रत्येक जीवन पसरली पाहिजे. म्हणून तुम्ही संपूर्ण शक्तीनिशी आमच्या पाठीशी राहा. तुमचा संपूर्ण योग आमच्या पाठीशी असू द्या. आम्हाला कुठल्याही प्रलोभनाला बळी नका पडू देऊ आणि हे अद्भुत कार्य आमच्याकडनं करून घ्या. प्रभू स्वामीराया दत्तप्रभू, आमचं रक्षण करा, आमचं रक्षण करा, आमचं रक्षण करा. जे जे जीव तुम्हाला शरण आलेले आहेत यांचं कल्याण करा, कल्याण करा, कल्याण करा. चालेल, झालेली सगळी सेवा ही श्रीपाद प्रभूंच्या चरणी, श्री स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करून ही मार्गदर्शन मीटिंग या ठिकाणी मी संपवतो. त्यानंतर आपला अनुभव सत्र होईल. त्यानंतर आपण आज एकादशी निमित्ताने एक माळ ध्यान मंत्र घेणार आहेत. कृष्णाचा मंत्र. अगदी सर्वांनी तो मंत्र 10 मिनिटाचं ध्यान असेल ते स्वामींजवळ बसायचं, देवाजवळ बसा आणि ध्यानातनं ती एक माळ आपल्याला जप करायची कृष्ण मंत्राची आणि एकादशीच्या निमित्ताने अमाप पुण्य आपल्याला शिकून टाकायचंय. म्हणून लगेच ग्रुप लेप नका करू किंवा लगेच मीटिंग लेप नका करू. 11:30ला ठरे आपण 11:30 किंवा 11:29ला ते ध्यान घेऊ आपण किंवा 11:29ला घेऊ. तोपर्यंत आपलं अनुभव सत्र होईल. चालेल. श्री स्वामी समर्थ. अभिरुचिताई पुढे कंटिन्यू करा. श्री स्वामी